अरे बाप रे, काय आलं? प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. तुमच्याही आता तुम्ही रिझल्ट बघताय, तुमच्याही मोबाईलवर किंवा डेस्कटॉपवर असं दाखवत असेल की प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. तर घाबरून जायची काहीच गरज नाही आहे, कारण मी आलो आहे व्हिडिओ घेऊन. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, A to Z माहिती यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे की असं का शो करतं. खूप जण घाबरत आहे की रिझल्ट नाही दिसत आहे, तर असा काय इश्यू येतोय. हा इश्यू तुमचा सॉल्व्ह होणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे पण नवीन असेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता आपण स्क्रीनवर बघू शकता की प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. तर असं काय येत असेल, तर आता आपण एक नॉर्मली रिझल्ट बघूया. एका स्टुडंटचा रिझल्ट आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बघायचं. तर सगळ्यात पहिले गुगलवरती यायचं आहे. आता मी डेस्कटॉपवरती बघतोय, तुम्ही डेस्कटॉप मोड ऑन सुद्धा करू शकता मोबाईलवरती. आता माझा मोबाईल कुठे आहे, 1 मिनटं. हां, मोबाईलवरती सुद्धा तुम्ही रिझल्ट बघू शकता, फक्त तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे. नाहीतर असं सुद्धा बघू शकता. आता कसं बघायचं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले गुगलवरती जायचं. गुगलवरती तुम्हाला फक्त SPPU रिझल्ट टाकायचे. SPPU रिझल्ट टाकल्यानंतर सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर इथं लोडिंग येतं आहे, कारण इथं नेटवर्क स्पीड कमी आहे. इकडं गावाकडे थोडी रेंजचा प्रॉब्लेम असतो. तर इथं पहिली वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटमध्ये क्लिक करायचं. रिझल्टची वेबसाईट आहे पहिली, तर त्या वेबसाईटमध्ये क्लिक करायचं. त्या वेबसाईटमध्ये क्लिक केल्यानंतर आता थोडं लोड घेते. हां, तर आता डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले आले. तर मी तुम्हाला फर्स्ट इयरचा नॉर्मल रिझल्ट दाखवतो. खूप जणांचे प्रॉब्लेम आले, खूप जणांचे मेसेज आले. तर फर्स्ट इयर 2019 पॅटर्नचा रिझल्ट आपण बघूया. तर 18 रनिंगला रिझल्ट लागलेला आहे. तर रिझल्ट कधी लागला, 12 जानेवारी 2026. हा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या तुम्ही रिझल्ट कसा बघायचा. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे एंटर सीट नंबर. तर इथं आता आपण सीट नंबर टाकूया एक रॅन्डम. तर मदर नेम इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर खाली एंटर कॅपच्या टेक्स्ट ॲज शोन इन इमेज. तर कॅपच्या एकदम व्यवस्थित टाका, कारण कॅपच्या चुकीचा टाकल्यामुळे तुमचा रिझल्ट दिसणार नाही. परत म्हणशाल की व्हिडिओ चुकीचे आहे, व्हिडिओ पूर्ण बघत चला, त्यानंतरच तुम्हाला माहिती भेटणार आहे. तर इथं आता चेक रिझल्ट म्हणून क्लिक करायचं. खाली ऑप्शन आहे चेक रिझल्ट म्हणून क्लिक करायचं. चेक रिझल्ट क्लिक केल्यानंतरच बघा असं येते प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. तर मी इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित टाकली होती, तरी पण रिझल्ट माझा शो नाही केला. तर इथं आता तुम्ही बघू शकता प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. मध्ये काय लावलेलं आहे, ऑर लावलेला आहे. ऑर लावला म्हणजे 2 ऑप्शन याच्यामध्ये, प्लीज एंटर व्हॅलिड डेटा. तर व्हॅलिड डेटा आपला टाकला होता, तरी पण असं इथं शो अप करतं. काय त्यांचा व्हॅलिड डेटा टाकलेला नसतो, काही चुकलेलं असल्यामुळे रिझल्ट त्यांचा दिसत नाही. तर आपण तर व्हॅलिड डेटा टाकला होता. तर पुढं काय ऑप्शन आहे, कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज. तर अशा केसमध्ये आपल्याला आपल्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना इश्यू सांगायचा की असा प्रॉब्लेम होतो, कारण काही रिझल्ट दिसत नाही, लवकर दिसत नाही, कारण अपलोड होत नाही लवकर. ते अपलोड केलं नसतं. SPPचा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खूप जणांना फेस करावा लागतो. तर तुम्ही अशा केसेसमध्ये कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमचा रिझल्ट जो कॉलेजमध्ये येतो तो रिझल्ट तुम्ही बघू शकता इझिली. तर हा प्रॉब्लेम आहे या वेबसाईटचा. खूप सारे मुले असे की त्यांना माहीत नव्हतं की काय करायचं, घाबरून जातात. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेमचा सॉल्व्ह करू शकता. कॉलेजमध्ये आपले मार्क्स वगैरे येतात, ते मार्क्ससुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता आणि आपला रिझल्ट बघू शकता. तर हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही शेअर करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.